कॉन्टेंट बनवणं किती सोपं आहे नाही. आपण कॉन्टेंट बनवायचं ठरवतो आणि मग बसतो विचार करत, डोकं खाजवत आणि ज्या गोष्टी करायच्या नाही त्या करत. शेवटी ती एक भन्नाट आयडिया सुचते, ती पण झोप येत असताना. आपण उठून पटकन लिहून घेतो आणि तेवढ्यात आणखी काही भन्नाट आयडियांचा धबधबा सुरू होतो. पण शेवटी फक्त एकच राहते, बाकीच्या सर्व कचऱ्याच्या डब्यात फेकल्या जातात. कधी कधी त्या फेकलेल्या आयडियांमध्ये पण अशी आग असते की जी आग तुम्हाला रात्री 3 पर्यंत शूट करायला भाग पडते. An idea is like a virus, resilient, highly contagious. असंच होतं ना, एकदा का तो किडा डोक्यात गेला की डोक्याची क्रिएटिव्हिटी ही काही जादू नाही, ती एक प्रोसेस आहे. आधी काहीच सुचत नाही, मग इकडे तिकडे भटकणं, ब्लँक स्क्रीनकडे बघत बसणं आणि अखेरीस ती आयडिया सुचते. पण कसं आहे ना, आयडिया सुचणं हे वेगळं आणि ती डोक्यातून बाहेर जाण्यापूर्वी सत्यात उतरवणं हे वेगळं. क्रिएटिव्हिटी हा सरळ रस्ता नाही, हा चढ उतार आणि वळणावळणांचा प्रवास आहे, ज्यात दिशा कधीही बदलू शकते. स्टेप 1, ब्रेनस्टॉर्मिंग. तुमच्याकडे एक भारी आयडिया आली आहे. आता या छोट्याशा आयडियाचं मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर करायचं आहे. सुरुवातीला वाटतं अरे वा, हे तर सोपं आहे, हे तर लगेच होईल. पण मग नंतर वाटतं चायला हे जसं विचार केला तसं होईल ना. याचं उत्तर शोधत मग तुम्ही गुगलवर सर्च मारता. मग वाटतं थोडी कॉफी घेऊ. मग वाटतं थोडंसं इंस्टाग्राम बघू, म्हणजे ब्रेन चालू होईल. इन्स्पिरेशनच्या नावाखाली रील्स आणि शॉर्ट्स बघण्यात 2 तास गेल्यानंतर कळतं अरे ब्रेनस्टॉर्मिंग चालू होती ना, आणि तोपर्यंत दिवस संपलेला असतो. पण आयडिया मात्र तशीच ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये अडकून पडलेली असते. स्टेप 2, प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे डोक्यातल्या धोक्यातून वाट काढण्याचा प्रयत्न. एकदा सुरुवात केली की असं वाटतं आयुष्यातलं सगळं काही कंट्रोलमध्ये आहे. काही गोष्टी सोडल्या तर, ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी सोडल्या तर. पण हळूहळू ते प्लॅनिंग एका साध्या नेल कटरसाठी अख्खं घर शोधण्याची भानगड बनतं. सुरुवातीला सोपा वाटणारा हा प्लॅन पटकन 3 तासाच्या फॉन्ट शोध मोहिमेत कसा बदलतो काही कळतच नाही. बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो, इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. प्लॅनिंग म्हणजे जणू अचानक आठवण हवी. HD की 4K, ज्या गोष्टींचं महत्त्व नाही त्या गोष्टींमध्ये आपण एवढे अडकून पडतो की शेवटी काय करायचं होतं हेच विसरतो. फाइंडिंग निमो हा जवळजवळ 4 वर्ष प्लॅनिंग फेजमध्ये होता. म्हणजे 3 सेकंदाच्या शूटसाठी जर तुम्हाला 3 तास लागले तर त्यात काही वाईट नाही. स्टेप 3, शूटिंग. शूटिंग म्हणजे ॲक्शन, पण हा काही ॲक्शन थ्रिलर नाही. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आणि रिॲलिटी तुमच्या मागे बसलेली असते. तुम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत जागून तो परफेक्ट शॉट मिळवण्यासाठी धडपडता. ह्या अँगलने बरोबर दिसेल की त्या अँगलने बरोबर दिसेल. 10 वेळा ट्राय केल्यानंतर अचानक आठवतं की फोकस मॅन्युअल सेटिंगवरती होता. सगळं काही ब्लर. माझ्या कॅमेऱ्याशी माझं नातं आजकाल असं काहीतरी आहे. Spending the rest of my life talking to a goddamn volleyball! Wilson! आणि मग येतं एडिटिंग, जिथे स्वप्न आणि वास्तव एकत्र येतात. एडिटिंग म्हणजे जणू ऐकायचं फर्निचर जोडायचं. तुम्हाला वाटतं सर्व काही सेट आहे, 2-3 तासामध्ये व्हिडिओ तयार होईल. पण फुटेज बघून एकदम रिअलाइज होतं की एक क्लिप दुसऱ्या क्लिपसोबत अजिबात मॅच करत नाहीये. तरी तुम्ही कट करता, ट्रिम करता, बळजबरीने मॅच करायचा प्रयत्न करता आणि असं करता करता व्हिडिओ बनतो 30 मिनिटांचा. पण रिक्वायरमेंट असते फक्त 10 मिनिटांची. त्यात डेडलाईन तुम्हाला मारक्या म्हशीसारखी बघत असते. मग सुरू होते धावपळ आणि त्यात कम्प्युटरही बऱ्यापैकी गरम झालेला असतो, जो कधीही आपण सगळं संपलं असं समजतो तेव्हा एक गोष्ट नेहमी बाकी असते आणि ती म्हणजे थंबनेल आणि टायटल्स. ही एकाच वेळेला रोमांचक आणि कंटाळवाणी अशी सफर आहे. शून्यात बघत बसणं, टाळाटाळ करणं आणि जेव्हा इन्स्पिरेशन येतं तेव्हा अचानक डेस्कवर धावून जाणं. परत ब्रेनस्टॉर्मिंग, प्लॅनिंग, शूटिंग, एडिटिंग. क्रिएटिव्हिटी म्हणजे पहिल्याच वेळी परफेक्ट करणं नाही, उलट त्या विचित्र आयडियाचा पाठलाग करून तिला कसंही करून सत्यात उतरवणं हे आहे.
जरी त्यासाठी तुम्हाला 2-3 रात्र जागावं लागलं तरी. पण ह्यापेक्षा जर काही सोपा रस्ता असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि हो, सबस्क्राईब आणि लाईक पण करू शकता.